नमस्कार शेतकरी मित्रांनो. जर आपण जमिनीचे आरोग्य संतुलित ठेवले, जमिनीचे आपण आरोग्य सांभाळले, तर आपण पिकाची लागवड करून मोठ्या प्रमाणात आपण उत्पादन त्या ठिकाणी घेऊ शकतो. तर शेतकरी बंधूंनो, आजच्या आपण या व्हिडिओमध्ये अशाच एका भाजीपाला पिकाची माहिती घेऊया, जे आपण उन्हाळी हंगामामध्ये सुद्धा त्या पिकाची लागवड करू शकतो. तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर माझे नाव प्रेषित चकुले, आपल्या सर्वांचे कृषी संस्कृती उत्तम संस्कृती या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. तर शेतकरी बंधूंनो, उन्हाळी हंगामामध्ये बरेचसे शेतकरी भाजीपाला पिकाची लागवड करत असतात. त्यामध्ये शेतकरी बंधू काही वांगी पिकाची लागवड करतात, तर काही शेतकरी भेंडी पिकाकडे जातात, तर काही शेतकरी तेवढा पीक लावतात, काही शेतकरी अंबाडी या पिकाची लागवड करत असतात. परंतु या उन्हाळी हंगामामध्ये सुद्धा आपण फुलगोबी या पिकाची लागवड करू शकतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण फुलगोबी या पिकाविषयी माहिती घेऊया की आपण ते एवढ्या उन्हाळ्यामध्ये सुद्धा एप्रिल आणि मे सारख्या उन्हामध्ये सुद्धा आपण त्या पिकाची लागवड करू शकतो. तर शेतकरी बंधूंनो, व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर मी या शेतकऱ्यांपासून माहिती घेतली होती. तर त्या शेतकऱ्यांनी मला असं सांगितले की मी या फुलगोबी पिकाची मार्च महिन्यामध्ये लागवड केली होती. त्यामध्ये त्यांना आता 2 महिने झालेले आहे आणि या 2 महिन्यामध्ये त्यांना आता कुठेतरी थोड्या प्रमाणात आता उत्पादनाला सुरुवात झालेली आहे. तर मी तुम्हाला हा पूर्ण प्लॉट दाखवतो. त्या प्लॉटमध्ये तुम्हाला समजेल की कशाप्रकारे एवढ्या उन्हामध्ये सुद्धा फुलगोबीचे जर आपण चांगल्या प्रकारे वाण निवडले तर त्यामध्ये सुद्धा आपण मोठ्या प्रमाणात उत्पादन घेऊ शकतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये मला हेच सांगायचे होते की शेतकरी बंधूंनो, जर आपण विविध असे वेगवेगळे पिकाची आपण लागवड केली आणि मार्केटनुसार आपण पीक निवडले तर खरंच आपल्याला त्या शेतकरी बंधूंना त्या पिकामधून मोठ्या प्रमाणात उत्पादन मिळू शकतं आणि त्या पिकाची खर्च सुद्धा त्या पिकामधून तो काढू शकतो. तर शेतकरी बंधूंनो, तर अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी, नवीन नवीन माहितीसाठी कृषी संस्कृती उत्तम संस्कृती या यूट्यूब चॅनलला जोडून राहा. आणि जर तुम्हाला ह्या व्हेरायटीची जर तुम्हाला माहिती करून घ्यायची असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये व्हेरायटी कोणती आहे फुलगोबी पिकाची ते मी टाकलेली आहे. नमस्कार, धन्यवाद.